कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे काट नका मारू. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा सावकाश. सच्चिदानंद बाजूला ठेव, सध्या रामदास बाजूला. बाबा सच्चिदानंद नारायण बाबा महाराज. सच्चिदानंद माने बाबा महाराज. सच्चिदानंद सावळाराम बाबा महाराज साधू संतान की जय त्रिवेणी संगमी नानातीत भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामाशी विनत होणार पापी हरिविन धावय न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिने लोक उदारती ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमके मना पुण्याची गणना कोण करी. आज आपल्या दारू गावामध्ये श्रावण महिना आपण कुठंतरी आपण म्हणजे कोणाच्या तरी घरी ग्रंथ लावायचा आणि ते आपण ऐकायला जायचं. पण ह्या वर्षी आपण मंदिरात श्रावण महिन्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि पहिलाच कार्यक्रम मला असं वाटतं आज 11 दिवस झाले असतील आणि 11व्या दिवशी दुसऱ्या चरणातला पहिला अभंग आहे त्रिवेणी संगमी नानातीत भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आहे. हे माझ्यासारख्या संतोष भाऊने दुपारी फोन केला आणि सांगितलं महाराज एक 15 मिनटं का होईना पण तुम्ही त्या अभंगावरती चिंतन करायचं आहे. मी त्यांना बोललो महाराज मी कधी बसलेलं नाही आणि कधी बोललोही नाही म्हणे तुम्ही करायला पाहिजे. मी बोललो नाही जमणार. ते बोलले जमेल नाही जमणार जमेल 3 वेळा शब्द बोलले. महाराजांना मी बोललो पण कुठंतरी मला असं म्हणजे नाही बोललो याचा मला दुःख झाल्यासारखं वाटलं की एक बाबाच्या रूपाने संतोष महाराजांनी का मला सांगावं म्हणजे आणि त्याने आग्रह करावा मग त्यांना नाही मी का बोलू असं मला ते दुःख झालं म्हणून त्यानं पुन्हा फोन केला आणि सांगितलं महाराज भेटले का कोणी बोलतात नाही चाल काय हरकत नाही जे काय बोलता येईल ते मी बोलण्याचा प्रयत्न करेन. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसविद्या आत्मरूप देवा तुझी गणेश सकलात्मती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोगी जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण त्याची वाणुच्चारण श्री गुरुजीचे नमस्कार मी आता असो या 11व्या दिवशी माझ्यासारखी वामराकर ही सेवा त्यांनी सुपूर्द केली. जे का 2 शब्द मला बोलता येईल ते मी बोलायचा प्रयत्न करणार आहे. माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगायचा झाला तर मी कसं होतो ते माझं मला माहिती होतं काय आणि माझ्या वयाची लोक असतील त्यांनाही माहीत असेल. परंतु ज्यावेळेस विठ्ठल महाराज आता इथे नाही त्यांनी पण त्यांच्याच जोडीला आमचे चिंतामण महाराज म्हणजे चिंतू मामा हे आहेत साक्षीला. ज्यावेळेस मोठे बाबा आणि रामदास बाबा आजदे गावामध्ये आले आणि चिंतू मामा आमच्या 2 चुलते म्हणजे एक रमा काकू आमची आणि एक सुमन काकू यांना घेऊन विठ्ठल महाराज आजदे गावात गेले होते. निघाले जायला मी त्यांच्या पाठीमागे आणि ते पुढे मी त्यांच्या पाठीमागे ते पुढे आणि मला रस्त्यात गेलं तरी मला विठ्ठल महाराज बोलतात अरे महाराज हे जा घरी कशाला आला इकडं मागं आमच्या तू त्याची बोलण्याची भाषाच अशी हे होते हे जा घरी कशाला आला माझ्या मागे असं करत 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 ते गावात पोचले त्या रूममध्ये जाणार
तरी पण मी बाहेर माग आहे. रूममध्ये आतमध्ये गेलं तरी मी बाहेर उभा आहे. शेवटी बाबाने तिथून असं वाकून बघितलं, तो पोरगा कधीपासून उभा आहे, कोण आहे तो? विठ्ठल महाराजांनी सांगितलं, महाराज तो आमच्या मागे लागला, आमचाच पोरगा आहे, आमच्या मागे लागून आलाय. मग त्याला बाहेर कशाला ठेवला? त्याला आतमध्ये बोलवा. मग तेव्हा मला आतमध्ये बोलवून घेतलं. बाबा काय आला इथे तू यांच्या मागे? बाबा मला माल घालायचे. तुला कोणी सांगितलं माल घालायला? तुला कोणी सांगितलं? माझी इच्छा आहे. काय घालतो माल? माझी इच्छा आहे. काय कोणी दमतं दिलं नाही तुला? नाही बाबा, माझी इच्छा आहे. शेवटी बाबाने एकच शब्द वापरला, अरे कुठपर्यंत बोले, जोपर्यंत आहे याच्यामध्ये तोपर्यंत. एवढंच शब्द बोललो, बाकी याच्या पुढे काय बोललोच नाही. तर ठीक आहे, इथं बस. मामा तुम्ही साक्षी लावता इथे. त्या ठिकाणी बसल्यानंतर बाबाने अनुग्रह दिला. त्या अनुग्रहाचे बोल माझ्या कानामध्ये टाकले आणि त्यावेळी मी त्या चिंतनाला बसलो. चिंतनाला बसल्यानंतर काही वेळात माझी अवस्था झाली. अवस्था झाल्यानंतर बाबांनी माझ्या मस्तकावर असा हात ठेवला आणि सांगितलं, इथं महाराजांना बोलले की ज्याला खरोखर गरज होती, ज्याला खरोखर गरज होती त्याला तुम्ही तिथे लांब ठेवता, पण काय ज्याच्या भाग्याचं असेल ना त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या भाग्यात असेल तेव्हाच त्याला मिळतं. आणि अशा रीतीने मला नाम भेटला. आणि त्रिवेणी संगमी नाना चित्त भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्याय. पण त्रिवेणी संगम आणि नाना चित्त तीर्थ जरी आपण केली, पण त्या चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग आपण कुठलंही काम करत असताना किंवा उदाहरण गाडी चालवत असताना आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि लक्ष जर विचलित झाला तर पुढं दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तसं काही काम करत असताना आपलं लक्ष असलं पाहिजे. दिवसभर काम करून आणि संध्याकाळी जर सुद्धा आपल्याला जर थोडंसं आपली जर काय मिस्टेक झाली काय, आणि जर समजा तिथं लक्ष जर नसेल तर दिवसभर काम केलेलं त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, त्रिवेणी संगमी नाना तिथे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामावरती आपण काय केलं पाहिजे? चित्त तिथेशी आपला लागलं पाहिजे. हो, नुसतं नाम घेतलं बसलं आणि चित्त अजिबातच नाही चालत मला. दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, नामाशी विनमुख तो नर पापिया. बघा, आपण माल घातलेली आहे आणि माल घालून जर समजा नामच घेतलं नाही, म्हणजे गुरु केला नाही, आणि गुरुच्या मुखातून आपल्याला जे त्या नामाचं जो हे अनुग्रह बोलतो त्याला आपण, तो जर घेतला नाही, माल घातली चांगली गोष्ट आहे. माल घातल्यानंतर आपला देह पवित्र होतो, शुद्ध होतो. पण तरीसुद्धा देवाची जी ओळख करायला पाहिजे काय, आणि देव आपल्याला पावला पाहिजे. मग याच्यासाठी देवाचं आपण काहीतरी केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण तरी सांगितलं, नामाशी विनमुख तो नर पापी, या हरिविन धावयानं पावी कोणी. त्यावेळेला कोणी धावणार नाही. जर का तुम्ही नामाला विनमुख आहेत, नामाला सन्मुख जर असेल तर देवासाठी जर देवाचं नामस्मरण जर आपण करत असेल तर देव नक्की आपल्यावरती कृपा करेल. मला बरोबर आहे का? बरोबर. हो. नाहीतर आपल्याला कोणी सुद्धा धावणार, आपल्याला आपल्या मदतीसाठी कोणी धावणार नाही. तुका म्हणे तुझा सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचू नये. पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक. पुन्हा डबल ते झालं. आणि मला सांगा तुम्ही, आज मला वाटतं 11 दिवस झाल्या नाम 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 नामावरतीच म्हणजे शब्द येतात, नामावरतीच का फक्त. आणि ह्या अभंगामध्ये मला तरी वाटतं त्रिवेणी संगमी नामे, त्रिवेणी संगमी नाना तुझं भ्रमी, चित्त नाही नामी पहिल्या चरणामध्ये आहे. दुसऱ्या चरणामध्ये नामाशी विनमुख तो नर पापिया, दुसऱ्या चरणामध्ये 2 झाले. आणि तिसऱ्या चरणामध्ये पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक नामे तिने लोक उदारती.
मग या अभंगामध्ये पुन्हा नामावरती चिंतन केलेलं आहे. माऊलीने अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवाच्या त्यांच्या मुखातून जे शब्द निघाला ते अनुभवाचे शब्द निघलेले आणि त्या दिवशी त्यांनी अभंग त्याच्या अभंगाला रूप दिलेलं आहे. मला सांगा, पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक नामी तिने लोक उद्धरायचे. वाल्मिक ऋषीने सांगितलं की बाबा हे पुराण आणि प्रसिद्ध बोललेले वाल्मिक नामी तिने नको उद्धरती. मग असे लोक आपण जर नाम घेतलं तर तिने लोक उद्धरून जाऊ शकतो. काय ज्ञानदेव म्हणे जपा, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुलसिद्ध. मग प्रत्येक ठिकाणी नामच आलेलं आहे का? बाकी जप आहे